मला तरी आवाज आला पाहिजे, कोणाला ऐकू जाऊ न जाऊ. आता या कार्यक्रमाचा विषय आहे नाम विस्तार दिन. 17 वर्षाचा लढा आम्ही नामांतरासाठी लढलो. दुसरा विषय आहे त्याग माता रमाई, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे उभा टाकून बाबासाहेबांना या देशाचे घटनाकार बनवते. आणि तिसरे आहेत तुमचे आमचे नसून या भारताचे सर्व समाजाचे राजे, राजे छत्रपती शिवाजी महाराज. नांदेड मध्ये कदम कदम जहां भी तुम्हारे कदम पड़े तो वहां पे इतिहास हुआ है. मग आमचे नांदेडचे कमल किशोर कदम साहेब असो, मंगेश भाऊ कदम असो आणि आमचे सोनूभाऊ कदम असो, म्हणून सोनूभाऊ कदम आणि आमच्या संदीप भाऊ कोकाटे यांनी जो कार्यक्रम या ठिकाणी ठेवला त्यांच्याबद्दल आपण एकदा टाळ्या वाजू. कारण हेच त्यांचा ऊर्जा आहे, हेच त्यांची किंमत आहे आणि हेच त्यांचे गट्स आहे. म्हणून तमाम परिवर्तनवादी विचारांना आपण आता टाळ्या वाजून त्यांचा गौरव करू. तमाम मानवतेचे उद्धार करते महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, या भारताचे भाग्यविधाते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, तुमचे आमचे दाता, या देशाचे विधाता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तलवारीच्या टोकावर ज्यांनी स्वराज्य खेचून आणले रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, माता यशोधरा, माता जिजाई, माता सावित्री, माता भीमाई, माता रमाई, या तमाम परिवर्तनवादी विचारांना या ठिकाणी अभिवादन. ज्या ज्या साधू संतांनी, ज्या ज्या महापुरुषांनी, ज्या ज्या लोकांनी या देशामध्ये बहुजन समाजाच्या हितासाठी लढले त्या सर्वांना आणि राजगृहामधल्या त्या तिन्ही रत्नांना, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, श्रद्धेय भीमराव साहेब आंबेडकर, श्रद्धेय सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्याही परिवर्तनवादी विचारांना या ठिकाणी अभिवादन. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले तुमच्यासाठी ज्यांनी आता रात्रभर आमचे संतोषदादा मंत्री त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत. खरंच संगीत ज्यांच्या गळ्यामध्ये आहे, ज्यांच्या कंठामध्ये आहे, अशी आमची ताई संगीताताई पवार आणि विजयदादा पवार हे सुद्धा आपली सेवा करण्यासाठी आले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षक जे आपल्या वार्डाचे नगरसेवक आहेत, आमचे कोकाटे भाऊ, ज्यांचा इतिहास आपल्या नांदेडमध्ये आपल्या समाजामध्ये आहे, असे मंगेश भाऊ कदम, माझ्यासोबत आलेले वन्ने साहेब, झगडे साहेब, रिपब्लिकन सेनेची सर्व टीम, आमचे कांबळे साहेब, आमचे ढगे सर आणि तमाम या वार्डातील माझ्या माता भगिनींनो, जय भीम. आवाज आला नाही, जय भीम. क्या बात है. पूजने के लिए पाँव तो बहुत है मगर गौतम जैसे पाँव नहीं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माच्या अगोदर आम्ही बघितलं या देशामध्ये या तमाम बहुजन समाजाला नको त्या लोकांचे, नको त्या साधू संतांचे आणि नको त्या दगडांचे पाया पडायला लावले. या मनोवादी लोकांच्या या विचाराला या ठिकाणी ठोकर मारून बाबासाहेबांनी जर आम्हाला कुणाचे पाय पडायला लावले तर ते आहेत, पूजने के लिए पाँव तो बहुत है मगर गौतम जैसे पाँव नहीं, छांव तो बहुत है मगर पीपल जैसी छांव नहीं, गांव तो बहुत है मगर महू के जैसा गांव नहीं, और इस दुनिया में भड़वे राव तो बहुत है मगर भीमराव जैसा कोई राव नहीं. पीपल के पेड़ के नीचे बैठकर कोई साधु संत पंडित तथागत भगवान गौतम बुद्ध हो नहीं सकता. कोई दीन दलितों को पानी पिलाकर कोई क्रांति ज्योतिबा हो नहीं सकता. कोई स्वच्छता का अभियान चलाकर कोई मोदी, कोई मनुवादी, कोई राष्ट्र संत गाडगे बाबा हो नहीं सकता. तलवार चलाकर हजारों तलवार चलाने वाले हमने देखे मगर कोई छत्रपति शिवाजी महाराज हो नहीं सकता. और आए गए नत्थू खैरे ऐसे कितने बैरिस्टर
मगर बैरिस्टर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जैसा इस जहां में कोई पैदा हो नहीं सकता. म्हणून बाबासाहेबांची वारस आम्ही. अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेबाला गुरु मानलं, बाबासाहेबांनी महात्मा फुलेला मानलं, महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकारामाला गुरु मानलं. आणि या देशामध्ये तमाम साधू संतांनी, तमाम महापुरुषांनी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धाला गुरु मानलं. आणि बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धर्म का दिला? जब जम्बूद्वीप में खून की नदियां बहती थी, राज्य और राज्यों में हमेशा लड़ाइयां होती थी, हजारों लाखों करके कत्ले आम जिन्होंने अपनी शान बढ़ाई थी, मगर अफसोस तब हुआ सम्राट अशोक को, तो उन्होंने अपनी सारी बाकी की जिंदगी सिर्फ तथागत भगवान गौतम बुद्ध के चरणों में गवाई थी, चरणों में गवाई थी. बाबासाहेब म्हणतात आम्हाला वक्त से पहले मैं हाथों से लड़ा हूं. हे माझ्या समाजांनो, बाबासाहेब म्हणतात वक्त से पहले मैं हाथों से लड़ा हूं. लोग मुझे कहते हैं मैं अपने उम्र से कई साल बड़ा हूं. हे मनुवादो, तुम्हारे हर एक वार का मैं पलटवार हूं. यूं ही लोग मुझे कहते नहीं, मैं रामजी पिता अंबेडकर की औलाद डॉक्टर भीमराव रामजी अंबेडकर हूं. म्हणून या जगाची जर 7-12 कुणाच्या नावानं असेल, या जगामध्ये जर कोणतं जर एक नाव असेल, जगाची 7-12 कुणाच्या नावाने जे असेल तर महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धाच्या नावाने आहे. या भारताची जर 7-12 कुणाच्या नावानं असेल, भारताची 7-12 लक्षात ठेवा, तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आहे. या देशामध्ये कुणाची सत्ता असो, कुणाचंही राज्य असो, आम्ही हजारो लोकांना बघितलं, आम्ही या देशामधल्या अनेक पंडितांना बघितलं, अनेक राज्यकर्त्यांना बघितलं, पण बाबासाहेबांचं जे राज्य आहे हे कोणी मिटू शकत नाही आणि मिटवणारी एवढी अवकात आणि ताकद सुद्धा नाही त्यांना. म्हणून या देशामधल्या मनोवादी आणि मनोवादी सरकारांना मी म्हणतोय, मत देखो इन झोपड़ियों में. जर कुणाला वाटत असेल या मारामांगाच्या दीन दलितांच्या आणि या बहुजन समाजाच्या झोपड्या बघून जर त्यांना वाटत असेल अरे हे तर झोपड्या, हे तर लोक, हे गरीब, हे अनपढ, हे अज्ञान, पण 17 वर्षाचा लढा आम्ही सोडला नाहीये. या महाराष्ट्रामध्ये आम्ही नामांतराच्या काळामध्ये आम्ही या देशामधल्या, या महाराष्ट्रामधल्या या मनुवाद्यांनी 17 वर्ष आमच्या संग लढलं. आज आम्हाला आठवण करायची वेळ आली, कारण या 17 वर्षामध्ये हजारो घरं जळाली, हजारो माणसं मेली, हजारो महिलांचे बलात्कार केले आणि बलात्कार करणारी लोक आजही त्या संसदेमध्ये जाऊन बसलेली आहे. मतदान देणारी कोण, यांना त्या ठिकाणी नेणारी कोण? ज्या बाबासाहेबांना तुम्ही आम्ही उघडे राहू नये, तुम्ही आम्ही अज्ञान राहू नये, तुम्ही आम्ही उपाशी राहू नये, तुम्ही आम्ही गरीब राहू नये, तुम्ही आम्ही दारिद्र्यामध्ये राहू नये, म्हणून बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अतिशय परिश्रमाने संविधान तयार केलं. आणि ते संविधान बाबासाहेब म्हणतात, या भारताचं मी जे संविधान लिहिलंय हे संविधान माझ्या डोळ्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धाची वाणी, महात्मा फुलेचं शिक्षण, शाहू महाराजांचं आरक्षण आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे सर्व मिळून या देशाचं मी संविधान लिहिलंय. कोकाटे भाऊला मी सांगू इच्छितो, या ठिकाणी माझे मराठा बांधव असतील तर त्यांनी ऐकून घ्यावं, बौद्ध समाजाची बांधव असली तर त्यांनी ऐकून घ्यावं. आणि तुमचं आमचं नातं, अरे महाराष्ट्र महारांचं, हे महाराष्ट्र मराठ्यांचं, या महाराष्ट्र दुसरं कुणाचंही नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान गौतम बुद्धाचा धर्म स्वीकारला, लक्षात ठेवा. तर ते तथागत भगवान गौतम बुद्धाचा धर्म कुठल्या जातीचा? तथागत भगवान गौतम बुद्ध हे मराठा समाजाचे होते, हे तुम्हाला आम्हाला माहित असलं पाहिजे. त्यांची जात, त्यांचा धर्म कणबी होते, कणबी.
कण म्हणजे माथी आणि त्याच्यामध्ये रुजणारी बी म्हणजे आजचा ओबीसी, आजचा कुणबी म्हणजे मराठा. ते राजे होते म्हणून क्षत्रिय झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला जर या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये जिवंतपणी 1950 मध्ये कोल्हापूरच्या चौरस्त्यामध्ये ज्यांनी बाबासाहेबांचा पुतळा उभा केला तर ते मराठा समाजाने. लक्षात ठेवा, टाळ्या वाजवा. आज आम्ही जे जय भीम म्हणतो, हे ब्रीद वाक्य जे कोणी दिलं असेल तर ती मराठा समाजाने दिली. लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला विदेशामध्ये शिकायला जाण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी जी स्कॉलरशिप दिली ती मराठा समाजाचे शाहू महाराज. हे सर्व काही आमचे नाते आहेत. पण काही राजकीय लोक या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आम्हाला फोडण्याचं काम. पण या 3% या मनोवादी लोकांनी, या 97% लोकांना मराठा तू शूद्र आहेस, मार तू अतिशूद्र आहेस म्हणून या महाराष्ट्रामध्ये आमची लेखणी किंवा या पद्धतीची नोंद करून ठेवलेली आहे. म्हणून मत देखो इन झोपड़ियों में, इनमें तो क्रांति पलती है, बगावत हम करते नहीं, यही तो हमारी गलती है. जिस दिन हम बगावत पे आ जाते माँ कसम, जिस दिन हम बगावत पर आ जाते माँ कसम, ये जमाना हिला देते. और इस देश में मेरे तुम्हारे बाप का संविधान न होता तो ये भारत हम कब का जलाकर राख कर दिए होते. अरे भारत छत्रपती शिवाजी महाराजांनी या भारताच्या मातीसाठी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या मातीसाठी केलं, या देशामधल्या माणसांसाठी केलं. आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाजाचे, माळी समाजाचे महात्मा फुले, मातंग समाजाचे अण्णाभाऊ साठे आणि अशा पद्धतीनं आम्ही वाटून घेत आहोत. पण कोकाटे भाऊ आता इथं सांगलात की हे बहुजन समाजाची लोक एका जागी आले. छत्रपति बुद्ध से हमें बुद्धि मिली, कबीर से ज्ञान, शिवबा से मिला स्वराज्य, शाहू से मिला आरक्षण, फुले से मिला शिक्षण, बाबा साहब से मिला हमें सब कुछ, हक का अधिकार और संविधान, और अण्णा भाऊ से मिला साहित्य. ही आमची वंशावळी झाली. म्हणून हा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी कोकाटे भाऊ आणि कदम भाऊ, तुम्हाला आम्ही हे सर्वजण आम्ही तुम्हाला या ठिकाणी वचन देतो, ज्या वेळी तुम्हाला असे परिवर्तनवादी कार्यक्रम करायचे, मग आर्थिक असेल, सामाजिक असेल, कुठलीही मदत असेल, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. तुमचे मन ढसळू देऊ नका. पण या ठिकाणी जेवढी मान्यवर आलेत विविध पक्षाचे आहेत. पक्ष माणसासाठी आहे, माणसं पक्षासाठी नाहीत. लक्षात ठेवा. आणि ही जी माणसं आहेत बसलेली, हे गोरगरीब अज्ञान माणसं नाहीत. हे समाजाशी आणि समाजाच्या नेत्यांशी लाड करण्यासाठी आले. पण आम्ही बघितलं त्या तरोड्यापासून या सांगवी पर्यंत, त्या समतानगर पासून त्या आंबेडकर नगर पर्यंत, मग ते देगाव चाळ असेल, मग असे आमचे बळीरामपूर असेल, या ठिकाणी बहुजन समाज आहे. पण या बहुजन समाजावर या जातीवादी लोकांचं, या मनोवादी लोकांचं, या सरकारांचं असं बारकाईनं नजर असते. बघा, जा आणि त्या देगाव चाळीमध्ये बघा तुमचा समाज, ज्या समाजामध्ये तुम्ही त्या ठिकाणी 2-2, 3-3 पिढ्या झाल्या, गुरुद्वाऱ्यांनी त्या ठिकाणी पत्र पाठवलं, नोटीस पाठवलं, ही जागा आमची आहे, ती देगाव चाळी खाली करा म्हणून. ही जे सांगवी आहे एअरपोर्टच्या बाजूला, हे एअरपोर्ट या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये उच्च स्तरावर आहे. म्हणून या एअरपोर्टच्या बाजूची जी बी आमची जागा आहे ही आमची आहे, ही आमच्या हक्काची आहे. या ठिकाणी आमचा श्रम आहे, आमचे कष्ट आहेत, आमचं अस्तित्व आहे, आमचं भविष्य आहे, आमची पिढी आहे, हे सर्व काही आहे. पण काही महाराष्ट्र सरकार, काही केंद्र सरकार आणि काही नांदेड मधले पक्षपात करणारे, जातीवाद करणारे, यांचे मुखटे आम्हाला माहित आहेत. आणि त्यांनी या आमच्या घरांवर, या आमच्या वस्तीवर नजर ठेवू नयेत. लक्षात ठेवा. ही आमची घरं, हे आमची दारं, हे आमचे बुद्ध विहार आहेत. लक्षात ठेवा. या ठिकाणी बुद्ध आहे, या ठिकाणी बाबासाहेब आहे, या ठिकाणी शिवाजी महाराज आहे, या ठिकाणी अण्णाभाऊ साठे आणि त्यांची मावळे आहोत आम्ही.
जर कोणी बी कुठल्याही पक्षाचा नेता असो, कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, कुठलीही सरकार असो, कुठलाही जीआर असो, अरे या देशाला जीआर आमच्या बापांना शिकविलंय. या देशाचा जीआर आमचा बाप आहे संविधानाच्या माध्यमातून. म्हणून अशा कार्यक्रमातून आम्हाला संघटित व्हायचं, लक्षात ठेवा. तुमचं आमचं शिक्षण बंद, तुमचे आमचे व्यवहार बंद, तुमचे आमचे कारोबार बंद, कास्ट बघून आज आम्हाला ऍडमिशन देतात, जिल्हा परिषद बंद करतात, आमचं आरक्षण बंद, प्रायव्हेट सेक्टर या देशामध्ये चालू झालंय. बाबासाहेबांना या देशामधले 97% समाज अतिशय चांगल्या पद्धतीनं जगावं म्हणून या देशाची संविधान लिहून ठेवली. पण संविधान, बाबासाहेब म्हणतात संविधान एवढी चांगली आहे, चालवणारी माणसं जर चांगली असतील तर या जगामध्ये सर्वात उत्तम संविधान आहे. पण चालविणारी माणसं जर वाईट असतील तर हे संविधान कोचकामी आहे. बाबा तुमचं संविधान चांगलंय पण चालविणारी लोक चांगली नाहीत. म्हणून हे जे सांगवी आहे, हे बाबा कॉलनी आहे, हे आमचं अस्तित्व आहे, आमचं नातं आहे. आम्ही बहीण भाऊ आहोत, आई लेकरं आहोत, आमचं नातं आहे, भावा भावांचं नातं आहे. आणि मी असं म्हणतो या देशामध्ये 2च जाती आहेत, एक श्रीमंत जात आणि एक गरीब जात. आणि आम्ही गरीब जात आहोत, आमची एक जात आहे, लक्षात ठेवा. मग ते मातंग असेल, चांभार असेल, मराठा असेल, कुठलाही समाज असेल. पण मोदी सरकारला जर वाटत असेल की हा देश आता आमच्या ताब्यामध्ये आलाय, नाही, मोदी सरकार तुमच्या ताब्यामध्ये देश नाही, आजही देश आमच्या हातामध्ये आहे, आजही. ती कशी, लक्षात ठेवा. आता 1च मिनिट बोलणार आहे मी, ध्यान देऊन ऐका. गाव कुणाच्या हातात? सरपंचाच्या, बरोबर आहे. नगर कुणाच्या हातात? नगर सेवकाच्या हातात. टाळ्या वाजवा एकदा, आपल्याला टाळ्या वाजवायच्या आहेत बघा आता, कारण शेवट आपला आहे. गाव सरपंचाच्या हातात, सरपंच पोलीस पाटील आणि ग्रामसेवकाच्या हातात, ग्रामसेवक तलाठी तहसीलदाराच्या हातात, तहसीलदार कलेक्टरच्या हातात, कलेक्टर राज्य शासनाच्या हातात, बरोबर आहे. या देशामधले सर्व मंदिर, सर्व विहार, सर्व मस्जिद, सर्व गुरुद्वारे, सर्व चर्च, दरी खोऱ्यामध्ये असलेले धोंडे, या देशामधले 33 कोटी देव, हे सर्व कुणाच्या हातात? धर्मदाय आयुक्ताच्या हातात. धर्मदाय आयुक्त कलेक्टरच्या हातात, कलेक्टर राज्य शासनाच्या हातात. आपण इथपर्यंत आलोत, बरोबर आहे. राज्य शासन केंद्र शासनाच्या हातात, केंद्र शासन संसदेच्या हातात, संसद संविधानाच्या हातात, संविधान राष्ट्रपतीच्या हातात, नाही, संसद राष्ट्रपतीच्या हातात, राष्ट्रपती संविधानाच्या हातात, आणि संविधान सिर्फ तुमच्या आमच्या बापाच्या हातात आहे, लक्षात ठेवा. सिर्फ तुमच्या आमच्या बापाच्या हातात आहे. आणि बाबासाहेबाला वाटलं कोणी मनावर घेऊ नये. बाबासाहेबाला वाटलं की या देशामध्ये आता मी माझ्या बहुजन समाजाला काय देऊ, म्हणून बाबासाहेब मैं खुदा की तलाश में भटकते भटकते मंदिर पहुंचा, तो वहां के पंडित जी बोले हिंदू बन जाओ अम्बेडकर. मैं मस्जिद पहुंचा तो वहां के हकीम बोले मुसलमान बन जाओ. मैं गिरजाघर पहुंचा तो वहां के पादरी बोले ईसाई बन जाओ. मैं गुरुद्वारा पहुंचा तो वहां के बाबा जी बोले सिख बन जाओ. मगर मैं तथागत भगवान गौतम बुद्ध से जा मिला, बुद्ध बोले तू इंसान है, तू सिर्फ इंसान बन जा, तू सिर्फ इंसान बन जा. यीशु के बाइबल पर क्रिश्चियन चलता है, वेद और पुराणों पर यहाँ का ब्राह्मण चलता है, अल्लाह के कुरान पर यहाँ का मुसलमान चलता है, गुरु ग्रंथ साहब पर यहाँ का सिख चलता है. मगर तुम्हारा हमारा और ये सब भारत तुम्हारे मेरे बाप के संविधान पर चलता है, बरोबर है. करोड़ों रुपए देंगे तुम्हें, ये तो निजाम की आवाज थी. करोड़ों रुपए देंगे, ये तो निजाम की आवाज थी. मुंह मांगो अम्बेडकर, ये तो मेरी क्राइस्ट की आवाज थी. मिलेंगी तुम्हें सोने की तलवार, ये तो खालिस्तान की आवाज थी. मगर इस देश में मेरे बहुजन समाज पे अन्याय अत्याचार होता था, इस देश में युद्ध था. इसीलिए मेरे बाप को, भीमराव अम्बेडकर को प्यारे तथागत भगवान गौतम बुद्ध की जरूरत थी. बाबासाहेबांनी सिर्फ तथागत भगवान गौतम बुद्धाला या देशामध्ये घेतलं. अब्दुल कलाम आजाद ने तो जिन्नत खरीद ली थी.
अब्दुल कलाम आजाद ने तो जिन्नत खरीद ली थी, सुभाष चंद्र बोस ने इस देश की आग खरीद ली थी, पंडित जवाहरलाल नेहरू ने इस देश की तख्त और ताज खरीद ली थी, गोली खाकर गांधी ने जन्नत खरीद ली थी, गोली मारकर नथुराम गोडसे ने लालच खरीद ली थी, मगर मेरे भीमराव ने सादी कलम चलाकर इस देश में, इस जहां में सिर्फ इज्जत खरीद ली थी, सिर्फ इज्जत खरीद ली थी. कार्यक्रमाला मला बोलवलात, आमचा सत्कार केला, त्याबद्दल मनापासून आपले आभार मानतो सर्वांचे. जय भीम, जय संविधान.